आपली पुढची रांगोळी सिरीज कोणती असणार आहे हे मी तुम्हाला आज सांगतेय। तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया। माझी मुळाक्षर रांगोळी सिरीज सुरू केली आणि तुम्ही तिला खूप भरभरून प्रेम दिलत। त्यानंतर सुरू केलेली नक्षत्र वृक्ष रांगोळी याला सुद्धा तुमचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय आणि प्रतिसाद अशा लोकांकडून मिळतोय की जे स्वतः सुद्धा खूप त्यांची वैचारिक पातळी खूप जास्त श्रेष्ठ आहे, त्यांना या गोष्टींचं ज्ञान आहे, याचा खूप आनंद होतोय। आणि आता या मालिकेचे काहीच भाग उरले आहेत। माझ्या पायाची छोटीशी सर्जरी झाल्यामुळे मी हे नक्षत्र वृक्ष मालिकेचे आपले पुढचे भाग थांबवले होते, पण आता 20 तारखेपासून त्याचे उरलेले 7 भाग सुद्धा मी पूर्ण करणार आहे। पण आता याच्यासोबतच पुढची आपली रांगोळी सिरीज असणार आहे इंग्लिश अल्फाबेटिकल्स रांगोळी, जे मी तुम्हाला आपली मुळाक्षर रांगोळी चालू होती त्याच वेळेस सांगितलं होतं। ही कल्पना या आधीच माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली होती, त्यामुळे काय करायचं, कोणती मालिका आणायची हे माझं नियोजन आधीपासून सुरू असतं। आणि एक गोष्ट नेहमी जाणवते, काही जण स्वतःची वाट शोधण्यापेक्षा दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवणं सोपं समजतात, पण त्यातून नकळत एक गोष्ट मात्र सिद्ध होते की आपण ज्याच्या मागे चाललोय तो आपल्यापेक्षा काही पावलं पुढे आहे। माझी स्पर्धा कोणाशी नाही, मी फक्त माझ्या कल्पना, माझी मेहनत आणि माझी पुढची पायरी यावर लक्ष देते। कारण ज्याला स्वतःची दिशा सापडलेली असते त्याला दुसऱ्याच्या मागे चालण्याची गरज नसते, आणि ज्याला दिशा सापडत नाही तो कितीही प्रयत्न केला तरी दुसऱ्यांच्या पावलाचे ठसे शोधत राहतो। तुमचं प्रेम असंच मिळत राहू द्या। नक्षत्र वृक्ष रांगोळीचे उरलेले भाग पूर्ण करून आपण एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहोत इंग्लिश अल्फाबेटिकल्स रांगोळीची। आणि एका ताईंची कमेंट होती की व्हॉइस ओव्हर सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये करत जा, तर तोही प्रयत्न आपण नक्की करणार आहोत। पण माझं ऑडियन्स मराठी जास्त आहे म्हणून मी मराठीमधून व्हॉइस ओव्हर करते, पण आता ठीक आहे, जशी रिक्वायरमेंट असेल तसं मी पूर्णही करेल। तर भेटूया आपल्या नवीन मालिका सिरीज नवीन रांगोळीमध्ये। धन्यवाद।